संविधान पुरुष भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अनेक भीमप्रेमी हे आज मुंबईमध्ये जमायला सुरुवात झालेली आहे। संपूर्ण शिवाजी पार्क मैदानामध्ये चैत्यभूमी येथे येणाऱ्या अनुयायांसाठी विशेष अशी सोय करण्यात आलेली आहे। मुंबई महानगरपालिकेकडून या विविध सुविधा देण्यात येतात, ज्यामध्ये अनुयायांसाठी निवारा, प्रसाधनगृहे, सुरक्षा, आरोग्य इत्यादी गोष्टींच्या उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत। या काळामध्ये हजारो लाखोंच्या संख्येने अनुयायी अभिवादनासाठी येत असतात आणि त्यांच्या सोयी करतात तब्बल 8000हून अधिक अधिकारी कर्मचारी मैदानात असणार आहेत। चैत्यभूमी, शिवाजी पार्क मैदान, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान अर्थात राजगृह या ठिकाणी विशेष सुविधा या देण्यात येणार आहेत। पिण्याच्या पाण्यासह आरोग्याच्या बाबतीत सुद्धा उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत। साधारणपणे निवासी मंडपांमध्ये एकूण 10 ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने स्क्रीन या लावण्यात आलेल्या आहेत। सुमारे 300 चौरस मीटर क्षेत्रफळाच्या जागेमध्ये आच्छादन हे करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। परिसरामध्ये स्वच्छता राखण्यासाठी विशेष कुमक ही तैनात करण्यात आलेली आहे। ज्या पद्धतीने मोठ्या संख्येने लोक इथे जमणार आहेत त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्य केंद्र उभारलेली आहेत। 20हून अधिक रुग्णवाहिका, डेंग्यू मलेरियाबद्दल जनजागृती करण्यात येते आहे। वैद्यकीय सोयी सुविधा पुरवण्यासाठी वैद्यकीय स्टाफ सुद्धा मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेला आहे। साधारणपणे 585 मनुष्यबळ याकरता तैनात केलेलं आहे। या संपूर्ण परिसरामध्ये मेटल प्लेट्स या टाकण्यात आलेल्या आहेत। ज्या ज्या ठिकाणी अधिकाधिक नागरिकांचा वावर आहे अशा ठिकाणी विशेष सुरक्षा तैनात करण्यात आलेली आहे। या संपूर्ण परिसरामध्ये आपण जर बघितलं तर CCTV हे बसवण्यात आलेले आहेत। पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। कॅडल रोड आणि शिवाजी पार्क परिसर, त्याचबरोबर दादर टीटीचा परिसर या भागातून मुंबई आलेल्या अनेक अनुयायांचं स्वागत केलं जात आहे। त्यांच्या सुरक्षेसाठी मुंबई महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन सज्ज असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। व्हिडिओ न्यूज रमेश भटसह सुस्मिता बदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई।